महायुतीच्या तीनही कॅप्टन्सनी आता मतदान केलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। महायुतीच्या सर्व 9च्या 9 उमेदवारांना जिंकून आणण्याचं आव्हान महायुती समोर आहे आणि महायुतीतल्या तीनही पक्षांनी हा विश्वास व्यक्त केलाय की सर्वच्या सर्व 9 उमेदवार हे निश्चितपणे निवडून येतील। महाविकास आघाडीने 3 उमेदवार दिले, त्यामुळे 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत। विधान परिषदेची ही निवडणूक त्यामुळे चुरशीची बनलेली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सर्व 40 आमदारांचं मतदान देखील आता पूर्ण झालेलं आहे। सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या सगळ्या आमदारांनी सुद्धा मतदान केलेलं आहे। शिवसेना शिंदे गटाचे एकूण 38 आमदार आहेत, त्यांना 7 अपक्ष आणि बच्चू कडू यांचे 2 अशा एकूण 9 आमदारांचं समर्थन आहे आणि त्यामुळे त्यांचं संख्याबळ हे 47 आहे। आतापर्यंत भाजपच्या 103 आमदारांचं मतदान झालेलं आहे। उर्वरित आमदारांचं मतदान देखील आता लवकरच पूर्ण होणार आहे। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मनसुद्धा तुझं।